तर आता विश्लाचा पण आपण काहीच रिव्ह्यू घेणार आहे. ऍक्च्युली घरासाठी गिफ्ट आहे का माझा? हो. मी आधीच घेऊन आलो धक्का. सेम झालं. मी लय कंट्रोल केला. ह्याला माहिती मला रडायला आलं नाही म्हणून मी होतो जोर करत माणूस हा गडी तर आहेच. ॲम्ब्युलन्स बोलून दे भाई. चल. अरे भाई मला आत्ता का आलं. आम्ही अशी पोरं आहेत की एकदम यंग होतो, जाऊ मस्ती बिस्ती करायच्या. ह्याच्या लग्नात आहे ना मी नाराज झालतो याच्यावरती, लय डेंजर वाला. इतकं आम्ही मध्ये भेटलो, मी कधी बोललो नाही की काय वाईट वाटलं काय झालं. आपण मारू पण शकतो पण 100 ऐक चालू 3, 2, 1 घेऊ. जय महाराष्ट्र पब्लिक. तर परत एकदा स्वागत तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. जाम एक्साइटेड आहे मी, त्यामुळे असं सगळ्या गोष्टी होतात. प्रत्येकाचे रिएक्शनचे मी छोटे का करतोय माहितीये का, की पटपट एडिट करू शकतोय, कारण कामाचं डेंजर लोड चालू आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं A7 बद्दल, पण कंटिन्यू मीटिंग चालू आहेत, फोन चालू आहेत प्रत्येकाचे. तर ते सगळं काम मॅनेज करून मला ब्लॉग एडिट करायला लागतं, कारण मी स्वतः करतो. आपल्याकडे काय एवढं नाही ना, त्यामुळे ते होत नाही. बट ते चालू आहे. जसं मी लास्ट टाइम सांगितलं, आपल्यासोबत तुम्हाला तुमचा नवीन व्यवसाय चालू करायचा असेल A7 ची फ्रँचाइज घेऊन, तर ह्या 2 नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि विश्वास ठेवा, या सीझन मध्ये फाडून टाकणार आहे आपण. काळजी करू नका, बिंदास. तुमची इच्छा असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आपण A7 ची फ्रँचाइज तुमच्या इथं नक्की टाकू, पण तुमच्यामध्ये पण ती एनर्जी पाहिजे की काहीतरी करायचंय. आमच्याकडनं तर आहे, बोथ साईड असेल तर भारी होईल. बट ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय बघायला मिळणार आहे, तर आपल्या विश्ल्याची आणि ऋषाची रिॲक्शन खतरनाक. आणि मी हा व्हिडिओ का बनवतोय, कारण मला ती सिच्युएशन तुम्हाला सांगायची पहिल्यांदा, की त्यांना मी कुठे भेटलो, कसं भेटलो, काय भेटलो वगैरे. तिथे विश्ला ऑलरेडी पुढे गेला होता. म्हणलं मी पुढे आलो, तू मागणे. तर म्हणलं चल आता हा पण मला असं आपसुकच भेटतं, कॉल करावा लागत नाहीये. आमची मीटिंग अशी नॉर्मल होणार होती की काय फोन करून बोलवलंय, काय सांगायचं वगैरे अशा टाईपचं नाही. बट तुम्ही रिॲक्शन बघाल तर ती रिॲक्शन समजून घ्या. तुम्ही जेवढं समजून घ्याल तेवढं तुम्हाला मस्त वाटेल. कारण जेवढं मला भारी फील झालं होतं जेव्हा विश्लाला आपण दिलं, त्यावेळेस क्लूलेस झाला होता. असं एकदम शब्द नव्हते त्याच्याकडे एक्सप्रेस करताना, कारण आम्ही खूप वर्षांपासून आता एकत्र आहे आणि फार कमी वेळात आमचा जो बॉन्ड बनलाय तो बनलेला आहे. त्यामुळं त्यांनी इथपर्यंत डोळ्यात पाणी आलं, इथपर्यंत जर रडू आलं होतं, त्यांनी ते कंट्रोल केलं. जेवढं मला माहिती आहे, जेवढं मी त्याला ओळखतो. सो समजून घ्या, जरी त्याला काय बोलता नसेल आलं तर हे त्याचमुळं की तो खूप भावुक झाला होता आणि ते भावना इथं त्याला आणायच्या नव्हत्या इथं अशा. त्यामुळं प्लस ऋषाची रिॲक्शन अल्टिमेट होती. कारण जेव्हा तुम्ही ब्लॉग बघाल तुम्हाला समजेल की त्याला मी ही न्यूज दिली आहे हे त्याला कळायला किती वेळ लागला. आणि कळल्यानंतर आम्ही सगळे हसायला लागलो. तेव्हा माझ्यासोबत आक्याबोल होता. तर हा ब्लॉग खरंच खूप मस्त झालाय, तुम्हाला 100% आवडणार आहे मला माहिती आहे. आणि बाकी पुढे तुम्हाला जर कुणाची रिॲक्शन बघायला आवडेल मला कमेंट करून सांगा. आणि इकडे ठेवलंय मी, तरी म्हणलो काहीतरी. डोळे मिट थोडं अजून क्लोज आहे थोडस. पहिले डोळे. मला खूप दिवसानंतर गिफ्ट भेटतंय भाई. आय एम व्हेरी हॅपी. आम्हाला माहिती आहे, आम्हाला जेन्युइन रिव्ह्यू मिळणार एकदम. आणि मी जे काही सजेशन असतील किंवा जे काही चेंज असतील ते पण मी ऍक्सेप्ट करायला रेडी आहे ब्रो. ठीक आहे. आणि थोडंसं तुम्ही जवळ थांबा म्हणजे कसं बरोबर येईल. वासनी कळते एकदम क्लिअर दिसते ना, पण एकदम क्लिअर असते. पण 1 सेकंद थांबतो का? एकदम क्लिअर. क्लिअर. यस. तर आता विश्लाचा पण आपण काहीच रिव्ह्यू घेणार आहे. मी त्याला बोलून घेणार होतो, पण ते म्हणलं आता चान्स आहे तर म्हणलं चलो भेटतोय तर दिस इज फॉर यू. त्यांनी नवीन घर पण घेतलंय ना. ऍक्च्युली घरासाठी गिफ्ट आहे का माझा? हो. खूप दिवसानंतर हे भेटते आम्हाला गिफ्ट. आले तुफान किती जिद्द ना सोडली. असं उघड मेसेज पण म्हणजे तुला समजेल मेसेज असं. मी आधीच घेऊन आलो धक्का.
कैसा लग रहा है विशाल काका? भाई तू बाप बनून एवढं तुला इमोशनल असं झालं ना म्हणजे मुलं आम्ही यंग होतो म्हणून आम्ही सोबत होतो. अरे मला बोलता बी आहे गावात काय चाललंय, म्हणजे आम्ही किती काळ सोबत आहे. आज भाईला पोरगा होणार पोरगी होणार काहीतरी होऊ दे भाई, पण बाप बनणार आहे भाई बाप. आणि आम्ही काका. मला खरं तर आहे ना आता बोलता येत नाही. मी लय कंट्रोल केलं कारण मला ह्याला माहिती मला रडायला आलं ना मग मी एखाद्याच्या मैत्रीला कसं रडतो जोरदारात माणूस, म्हणजे मी खतरनाक तुटून रडतो. मला माहिती होतं असं होणार म्हणून मी त्याला बाजूला घेऊन आलो. आणि माझ्या डोक्यात कसं होतं की मी याला बोलवेल वगैरे कुठेतरी, पण म्हणलं मी जर काय बोलवलं ना असं विदाऊट एनी रिझन त्याला डाऊट येईल की का बोलवतोय, काहीतरी असं ह्याला करायचं असं म्हणलं याचं जास्त डोकं चालणार नाही. पण ही गुड न्यूज एक नंबर आहे भाई. ही तर मर्सिडीज घेण्यापेक्षा भारी वाटते मला. हा आनंद नाही, ह्या कशानेच कम्पेअर होऊ शकत नाही, हा डिफरंट आहे. म्हणजे मला आज पहिल्यांदा कळलं की कोणीतरी आहे ना अशी न्यूज सांगितलं इमोशनल का होतात माणसं. कारण त्यावेळेस असं वाटतं की आपल्याला हक्काचं, मी तर तुझी पण फिलिंग समजू शकतो रे की ह्या दुनियामध्ये आता एक हक्काची तर 2 वर्षापूर्वी आलतीच, पण एक आता असं व्यक्ती येणार आहे ज्याच्यासाठी आपण 8 तास केलता ना, की जी मेहनत येणार, हे नाव कमवलं, हे पैसे कमवायचे, हे काय कमवायचे, कुणासाठी कमवायचे, त्याच्यासाठी कमवायचे. 3 महिने झाले आता, ऑलमोस्ट 3 महिने झाले. सॉरी गाईज, मला जास्त एक्सप्लेन नाही करता आल्या माझ्या भावना. पण मी सांगतो भावना एक्सप्लेन करायची गरज नसते, ते दिसतात लगेच चेहऱ्यावर. आणि तुम्ही त्या बघितल्या कोणालाच नाही करता आल्या. प्रत्येक जण ज्याला सांगितलं ना आखेवर उडला होता एकदम. आणि इथं जर माझा फ्यूज उडला असता ना, ह्याचा उडला असता, त्याचा बी उडला असता, उडला पकडलं सेम. पण ह्याच्या आयुष्यात आहे डिसिजन लय त्या टायमाला भारी घेतले. म्हणजे लग्नाचं डिसिजन जो टायमाला घ्यायला पाहिजे त्या टायमाला घेतलं, त्या बरोबर काही महिन्यातच उरकलं. अरे मेन राहिलं भाई, हे तर बघितलं पण राहिलं ऐसा थोडी ना चलेगा. बॉक्स में पेड़ा भी है क्या? नहीं अलग अलग आए सबके लिए, तेरे लिए क्या है वो भी पता नहीं. अलग अलग सगळ्यांना वेगळे. म्हणजे इथं आपला 7 डोळे जाऊन आपलं बर्फी निघणार का पेढा. गुलाबजाम माझ्याकडे बर्फी निघली भाई, माझ्याकडे बर्फी निघली होती. गुलाबजाम भाई तुझं पहिलं. हे आज तुझं डाएट जरी असलं ना, अरे सगळ्यांचं अभिनंदन. सगळेजण उडाल्या. एक नंबर होता भाई आजचा न्यूज. घरी दे मध्ये घरी दे. बनीला सांगायचं नाही, बनीकडे आले तुफान किती. आता बनी पुण्यात नाही तर बनीला मुंबईला आहे, तर घरी जाऊन सांगायचं बनीला. असं पण गेला नाही अजून, आले दिवस झाले. राहिले मासे खायचे, मासे बी खायचे, सगळं खायचंय. फक्त आता कमेंट मध्ये विचारू नका दादा तुझं लग्न कधी करतो. ते मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. माझे काही स्वप्न होते ते पूर्ण करायचे होते. आता सगळ्यात मोठं झालेलं आहे. नंतर घर पण झालंय, बनीनी पण घर घेतलंय. आणि एका कपल साठी तेच लय महत्वाची गोष्ट असते, सेट होऊन मग करू लागलो. आज हा बाप बनस्तोपर्यंतची जी प्रोसेस आम्ही पाहिली, कोणत्या बापाला असं आवडन की आपल्या पोरांनी हालात दिवस काढले पाहिजे. नाही, तो बाप मला बनायचंय. म्हणजे पोरांना हालात दिवस काढणार नाही, चांगले दिवस दाखवणारा. आता मला फक्त आहे ना या माणसाची वाट आहे. हा माणूस हा गडी तर आहेच, उतावळा नवरा तर आहेच, फक्त ग्रीन सिग्नल पुढे आला पाहिजे. ग्रीन सिग्नलचा नाही सीन काय, ऊपर वाले के दिल में होगा तब हो जाएगा सब. कसं आहे भाई, तो असा एक विषय आहे की त्याला तुम्ही जे भगवान देखे तभी होतंय. पण आता जर तू मला अशी दिली तर आता मला कळणार नाही ना, अशी नाही देणार. आता तू वेगळी, तू मला काहीतरी हेलिकॉप्टर मध्ये फिरायला नाही असं काहीतरी. इथपर्यंत खोलस्तोपर्यंत मला वाटलं मी घर घेतल्याबद्दल तू माझ्याबद्दल काहीतरी लिहून आणलंय, इमोशनल होणार होतो मी त्याच्या बाबतीत. पण मग मी जसं हे उघडलं तर मी जेवढा घरासाठी तू माझ्यासाठी लिहिलं असतं ना, तेवढं इमोशनल नाही झालो असतो. तेवढं हे विसल्या तू काका होणार याच्याने झालंय भाई. माझ्या ओपन झालं ना त्या टायमाला ओपन
हा ते ऐक ना फक्त क्लोज थांबायचा ऋषा ए भाई मी डोळ्यावर हात ठेवला होता, डोळ्यावर हात ठेवला. आणि क्लोज थांबायचा थोडस कॅमेरा आपला नाही का रात्र आहे ना आता. फ्लॅश मार अजून एका फोन नाही येतोय चेक करायचा भाई. ऍम्ब्युलन्स थांब, ऍम्ब्युलन्सला फोन. हा इथं थांब थोडं मागं जा ना. फॉर यू ब्रो, दिस इज फॉर यू. आज बहिणीचं लग्न ठरलंय म्हणून तुला गिफ्ट आणलंय भाई. आम्ही ऋषाच्या बहिणीच्या ह्याच्यासाठी आलो, टिळासाठी आलोय. दिस इज फॉर यू ब्रो. असं ओपन कर, रीड इट. एक मिनिट मला ऍम्ब्युलन्स बोलून दे भाई. काय नाही ऍम्ब्युलन्स बोलून दे भाई. चल असं ओपन कर अँड ओपन इट अँड रीड. तुम म्यूट करणार का? अरे भाई, अरे हायलाइट कर, अरे हायलाइट करून दे. अरे भाई मला आत्ता का आलो. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. वाचतात नाही का? त्यांनी एवढा सस्पेन्स ठेवला होता आणि एवढा सस्पेन्स ठेवला होता माझी अशी बोबडी होत होती काय 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 नेमकं. आणि ते वाचलं तरी मला क्लिक झालं नाही भावा. ऋषाचं पण दाखवये नाईस. बघा टिंगटॅलिंग. आणि ते पण कधी काय आलंय भावा मला ऐक की ते खाली पेड एवढं लेट करत भावा मी. एक नंबर. तू अगोदर फक्त कॉंग्रॅच्युलेशन. कसं वाटतं ऋषी काका? कॉंग्रॅच्युलेशन. कसं वाटतं? ऋषा तू काका होणार आहेस. मी असं म्हणतो पुढे अजून काहीतरी दिलंय ते पेढे. असं झालं मला ते भाई तिथून यार तिकडे कुठे येतो मला. अरे बापरे, पहिलं तुला थांब. हा बर्फी आली ऋषा. काजू सेम पेंच. नाही बर्फी नाही, काजू कतली. अभिनंदन भावा. लवकरच आमच्या जिगर टीम मध्ये एक नवीन मेंबर ऍड होतोय. आणि ऋषासाठी पण काय लागणार शकतो भाई. हे नको कट. पण नाही, एक जिगर टीम मध्ये आता नवीन मेंबर ऍड होणार आहे. कसं वाटतं जो सगळ्यांचा तुला कोणतरी काका बोलणार. ऍक्च्युअल मध्ये मला दुसऱ्यांचा काही फरक नाही पडत, पण काका जवळच व्यक्ती बोलणार आहे त्यामुळे जरा असं भरून आल्यासारखं झालंय मला ऍक्च्युअल मध्ये खरं करत. पण खरंच अनएक्सपेक्टेड होतं माझ्यासाठी. गिफ्ट काय होतं आणि विचार काय करतोय आणि आलोय कुठं काहीच सुधारलं नाही भावा. एक नंबर. वाट बघतोय आम्ही लवकरच. पण हे बर्फी नाही तसा नाही रोल. 7व्या महिन्यात जे ढवळं जेवण होतं ना ते तुझ्याबरोबर झालंय आता. बर्फी तू धर. मग हे बर्फी सीन कसं माहिती का, हे वेगवेगळे असे हे की त्याच्या बॉक्स मध्ये काय ते माहित नाही, ते चिटकावलं. तुझ्या टायमाला पण बर्फी निघली, माझ्या टायमाला पण बर्फी निघली. म्हणजे पोरगी होणार ना आता. नाही, विशालच्या टायमाला पेढा निघला, सॉरी हे गुलाबजाम निघला. आणि ह्याच्या रोहितच्या टायमाला पण गुलाबजाम निघला. आता आपण 4च जण ज्यांना ह्या जगात माहिती. येस, कुणाला सांगायचं नाही बरं. फक्त सांग ते नंतर टाकणार ना. ओके. मी आता सांगतोय आपल्या सगळ्या लोकांना, कारण 3 महिने झालेत. मला वाटलं बर्फी देतोय म्हणजे ऐक ना, घरी पण न्यायची आहे, खाऊ नको. नाही असं डायरेक्ट झाली का? डायरेक्ट 3 महिने आहेत. अरे ते नॉर्मली मी तुला माहिती का याच्यात आता वाईड अँगल करायला लागेल ना. हे ऍक्च्युली इमोशनल मुवमेंट काय आहेत माहिती का, की आम्ही अशी पोरं आहेत की म्हणजे आपण एकदम यंग होतो, जेव्हा मस्ती बिस्ती करायच्या वयात पण आम्ही सोबत होतो. प्लस आज हे सगळे स्वतःच्या पायावर उभे राहिलेले आहेत. हे दोघं तर बिझनेसमॅन आहेत, आम्ही फक्त मॅन आहेत. मी आता सांगतो नाही पर्सनली, ह्याच्या लग्नात आहे ना मी नाराज झालतो याच्यावरती, लय डेंजर वाला. कारण मला लय दुखलं होतं. पण ज्या वेळेस ना आखे ते सेम इयर त्या स्टेजवरती गेलता का तिथं, त्या अस्मिताला बघून रडायला लागला ना, मला रडायला यायला लागले होते. तुझं ते बघितलं काय म्हणते ते, याची जर्नी पाहिली मी 4 वर्षातली. त्याचं लफडं पण माझ्यापासून चालू होतं. मी पण होतो माझ्या गाण्याच्या शूट पासून मी पण होतो. आणि मला ते एवढं हे झालं ना भाई, आखे का रडतोय, म्हणजे आनंदात रडतोय का दुःखात रडतोय. पण मी ना आकेला मी बोललो पण नव्हतं की मला वाईट वाटलं काय, असं काय झालं. मी काय बोललो, मी सोडून दिलं होतं.
कारण तो खुश होता. मी विष्टाला म्हणलो होतो मला वाटलं वाईट, मला खूप वाईट वाटलं, पण मी ना कधीतरी नंतर सांगेल त्याला. आता डायरेक्ट आत्ता पॉईंटला बोलतो. इतकं आम्ही मध्ये भेटलो, मी कधी बोललो नाही की काय वाईट वाटलं काय झालं, बट डायरेक्ट सोडून दिला होता विषय. कारण ह्या गोष्टी होत असतात. आमचं रिलेशन एवढं जवळचं आहे की आम्ही त्या गोष्टी जास्त वेळ नाही धरत, सोडून देतो डायरेक्ट. मी ह्यांच्या सगळ्यांमध्ये म्हणजे ऋषा पण इव्हन माझ्यावर मोठे, मी यांच्या अख्ख्या टीम मध्ये मी लहान आहे आणि मग लहान भाऊ करू शकतो तुम्ही घेऊ शकता. आणि आम्ही आपण मारू पण शकतो, पण 100% ऐक काय झालं विशालला राग आला, ऋषाला पण आणि ह्याला पण काय मला हे झालं होतं, मला वाईट वाटलं होतं खूप आणि त्याला पण वाईट वाटलं. त्याच्यात काय सीन आहे की त्याच्यानंतर ना काय झालं ते वाढलं का अजून की लोक आहेत ना थोडस वेगळं. मी आहे ना हक्काने बोलू शकतो, पण लोकांनी तिथं एवढं घुसडलं की अक्षरशः मला फोन आला ना जावा लग्नाच्या रात्री 3 वाजता ते कमेंट बंद करायला लागला मला, कारण की खूपच काहीतरी ते फारफार चालू झालं होतं. आणि मग त्याच्यानंतर नाही मग त्याच्यानंतर ना तरी पण मी भाईसोबत तेवढ्या गोष्टी ते होणार नाही कधी असं की काय आम्ही नाराज झालो बोलणार नाही, आम्ही शिवाय दिले एकमेकांना काहीतरी एका पॉईंटला. फक्त मी पण त्यावेळेस असं होतं की मी पण त्यावेळेस बोललो असतो, फक्त ह्याचं नेचर डिफरंट आहे, माझं डिफरंट आहे, ह्याचं डिफरंट आहे. ह्याचं रिॲक्ट करायची ह्याची रिॲक्ट करायची पद्धत वेगळी आहे. त्याला वाईट वाटलं त्यांनी त्याच्या पद्धतीने केलं, मला वाटलं माझं थोडं डिफरंट आहे, मी थोडं वेळ घेतो. ऋषा तर काय काका होणार माहिती काका आणि तू खाऊ नको आता घरच्या. एक गोष्ट नोटीस करा तुम्ही, मुलं फक्त असं नाही का म्हणजे मुलींच्याच लग्नात लोक रडतात असं नाही. तुमचा एखादा टांग मित्र असेल ना म्हणजे आता मला शिवी तर देऊ शकत नाही, टांग मित्र असेल ना त्याच्या मित्राच्या लग्नात मित्राला बघून पण इमोशनल होतं. तेच झालं. ती फिलिंग काय असते ती मला व्यक्त करताच येत नाही मागासपासून बाई, पण ती क्वालिटी असते. ज्यावेळेस तुमच्या टांग मित्राचं लग्न होईल ना त्यावेळेस तुम्हाला ती फिलिंग हात दुखायला घ्या 10 मिनिटं झाले. पण आता वेट हे बोलून तुमच्यावरती प्रेशर माझ्या लग्नात तुम्हाला बळजबरी रडायचे टाकून रडावं लागेल. चला गाईज पिक्चर समाप्त, विषय एंड विषय झालेला आहे. काका तू काका मीच म्हणतो ना काका. हाच ब्लॉग दे ना काका नको हा तुझा ब्लॉग आहे, तुला कधी टाकायचं तेव्हा टाक. हा ब्लॉग सोबत नको किसी को बताना नहीं है जल्दी, मी सांगेन तेव्हा सांग.